आपण आज जे बघणार आहोत, आज आपला जो विषय आहे तो मुळातच विषय आहे की आपण एकाच वर्गामध्ये सगळे विद्यार्थी असतो. ती बॅच असते, पूर्ण 60-70 विद्यार्थी असतात, पण तरीही एका विद्यार्थ्याला 30% मार्क पडतात. एखादा विद्यार्थी 50% मिळवतो, एखादा विद्यार्थी 90% मिळवतो. ही तफावत एकाच वर्गामध्ये असल्यावर देखील का जाणवते? देवाने सगळ्यांना बुद्धी दिली आहे, पण तरीही त्यांच्यामध्ये तफावत काय येते? त्या प्रत्येकाला शिकवणारे जे टीचर्स आहेत, सर आहेत, सगळ्यांना एकच असतात, पण तरीही एखाद्या विद्यार्थ्याला 30%, एखाद्या विद्यार्थ्याला 50%, एखाद्या विद्यार्थ्याला 90% का मिळतात? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी इथे आलो आहे. कारण त्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती विद्यार्थी अवलंबत नाही. म्हणजे समजा एखादे 4-5 मित्र आहेत, ते 5 मित्र एकाच शाळेमध्ये जातात, त्यांना शिकवणारे शिक्षक एकच असतात. त्याच्यानंतर ते ज्यावेळी क्लास जॉईन करतात, तो क्लासही त्यांचा बाहेरील जो खाजगी क्लास आहे तो देखील त्या 5 जणांचा एकच असतो. पण तरीही त्या 5 मध्ये ज्यावेळी पर्सेंटेज पडतात शाळेमध्ये, त्यावेळी तफावत जाणवते. एखाद्या विद्यार्थ्यांना 50 पडेल, एखाद्याला 90 पडेल, एखाद्याला 70 पडेल. काही विद्यार्थी तिकडे हे सगळं करून देखील नापास होईल. कारण काय? आणि हा प्रश्न तुम्हाला देखील असेलच की माझ्या बाजूच्या मित्राला एवढे पडतात आणि मला एवढे कमी का? हा प्रश्न प्रत्येक पालकाला देखील असेल की बाजूच्या विद्यार्थ्याला इतके पडतात, माझ्या विद्यार्थ्याला कमी, माझ्या मुलाला कमी का? मी तर सगळं देतो त्यांना. प्रत्येकाला सगळं मिळत असतं. प्रत्येकाला शिक्षक किंवा शाळेतील किंवा घरातील बाजूवाले सगळे तुम्हाला सांगत असतात की अभ्यास कर, अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यास कर, अभ्यास कर. पण तुम्हाला कोणी असं सांगितलं का की अभ्यास कसा करावा? अभ्यास तर करायला सगळे सांगतात, पण तो अभ्यास करण्याची पद्धत, अभ्यास करण्याची वेळ, कोणता विषय अभ्यास करावा तो कोण सांगत नाही. प्रत्येक जण म्हणतो ह्याला मी सगळं देतो, ह्याला सगळं आहे, पण तरी हा अभ्यास करत नाही. हा ढ आहे. हा ढ जो शब्द आहे हा प्रत्येकाचा जो विद्यार्थी कमी मार्क पाडतो त्याला तिथे लेबल लागलं जातं. पण ढ कोणीही नसतं. तो जो पद्धत अवलंबतो अभ्यासाची, त्या अभ्यासाची जी पद्धत अवलंबलेली आहे त्याच्यामुळे त्याला कमी गुण पडतात. बरोबर आहे ना? त्या एकाच शाळेत असून देखील त्याला कमी गुण पडले. कारणच आहे की त्याचं जी पद्धत आहे, जी अभ्यास करण्याची पद्धत आहे, ती अभ्यास करण्याची पद्धत त्याची बरोबर आहे. अभ्यास कसा करावा हे कोणी सांगत नाही. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी स्वतः देखील जाऊन काही घरामध्ये आता गेलो तर त्यांना अभ्यास कसा करावा हे पहिल्यांदा सांग. तुम्ही दिवसभर पुस्तक घेऊन बसण्यात काही अर्थ नाही. कारण बघा, ज्यावेळी तुम्ही बालवाडीला असता, ज्यावेळी तुम्ही पहिलीला असता, ज्यावेळी तुम्ही दुसरीला असता, त्यावेळी तुम्हाला 95% मार्क पडतात. बालवाडीला 95% मार्क पडतात, किंबहुना 100%ही पडतात. पालकांना वाटतं माझा मुलगा खुश आहे, आणि तो स्वाभाविक आहे की कोणत्याही पालकाला जर आउट ऑफ मार्क पडले आपल्या मुलाला तर ते खुश होतातच. शिक्षकालाही बरं वाटतं. पण बालवाडीपासून 4थी पर्यंतचा जो अभ्यास आहे, किंवा 2री-3री पर्यंतचा जो अभ्यास आहे, त्या पद्धतीमध्ये वेगळं आहे. 5वी पासून 7वी पर्यंतचा नाही म्हणता 4थी पासून 7वी पर्यंतचा जो अभ्यास आहे ती करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि 9वी-10वीची जी पद्धत आहे अभ्यास करण्याची ती वेगळी. बरेचसे पालक मला म्हणतात की जर अहो तो पहिलीला होता तो अत्यंत हुशार होता, अहो तो बालवाडीला होता तो अत्यंत हुशार होता, त्याने शाळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क काढले होते.
त्याचं कारण आहे की जे बालवाडीला विद्यार्थी होता, पहिलीला विद्यार्थी होता, त्यावेळी त्याला जे प्रश्न होते ते फक्त ऑब्जेक्टिव्ह होते. म्हणजे इथे पाहायचं ए आणि इथे पाहायचं ए, ते जोडायचं आहे. बरोबर. ऍपल दिसत आहे, आपल्याला ऍपलची स्पेलिंग शिकवलेली असते, ऍपल चित्र असतं, तर त्याच्या सुरुवात होणाऱ्या अक्षराचं ए काढायचं आहे. बरोबर. सोपं. पण त्या वयाला ते अवघड. पण त्यावेळी त्याने ते जास्त मार्क काढलेले असतात. आणि जसं 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 त्याचं वय वाढत जातं किंवा इयत्ता बदलत जाते, तसा तसा त्याचा अभ्यास जो आहे, ती पद्धत जी आहे ती तो बदलत नाही. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाठांतर करणे, तोच जर तो 10वी पर्यंत आला आणि ऑब्जेक्टिव्ह करत असेल तर कसं होणार? त्याला मार्क मिळणारच नाही. कारण ज्यावेळी तो सिनियर असेल, पहिली दुसरीला असेल, तर त्याला ते बघून चार्ट किंवा त्याच्यामध्ये जोड्या जुळवा, फक्त लिहून जोडणे है ना, वरचं बघून लिहिलेलं अक्षर खाली लिहिणे, हे त्याचं सुरू झालं. चौथीला तुम्हाला प्रश्न उत्तरं पाहावी लागतात, ती प्रश्न उत्तरं पाठांतर करावी लागतात आणि मग ती मांडावी लागतात. बरोबर आहे ना. चौथीनंतर तुमचं पाठांतरावर भर चालू झाला. पहिली दुसरी तिसरी सिनियर ज्युनियर जर तुम्हाला वाचता लिहिता येणं गरजेचं आहे, अक्षर ओळख गरजेची आहे आणि अंक ओळख, हे झाल्यानंतर चौथी पण तुमचं सुरू होतं पाठांतर. मग एका वाक्यातले प्रश्न असतात, 1-2 वाक्यातले प्रश्न असतात, दीर्घोत्तरी प्रश्न असतात, हे सगळं तुमचं सुरू झालं. जर तुम्ही पहिली सगळं अभ्यास जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मग तिथे मार्क्स मिळणार नाही. आणि जो विद्यार्थी म्हटलंय का वर्गामध्ये असून देखील जास्त मार्क मिळवतो, त्याचं कारणच आहे की तो वेळोवेळी बदलत असतो. तो वेळोवेळी काय होतो? बदलत असतो. कारण त्याला माहीत आहे की आता आपल्याला अभ्यास कसा करायचा. म्हणून तो जो बालवाडीचा विद्यार्थी आहे, 90% जो विद्यार्थी आहे, तो 10वी पर्यंत जाताना देखील मार्क्समध्ये तशी आहे ती रँक आपली ठेवत असते. बाकीचे विद्यार्थी मध्ये आल्यानंतर, चौथीला आल्यानंतर अभ्यासापासून तीच पद्धत अवलंबणे, खेळायला जाणे जास्त किंवा इकडे तिकडे जास्त जाणे. विद्यार्थ्यांनी खेळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्याही पाहिजेत, पण अभ्यास तर महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे अभ्यास करते वेळी आपण कसा केला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की विद्यार्थ्याला एका वर्गामध्ये का कमी गुण पडतात, त्याची कारणं आहेत. ती समजा एक मी तुम्हाला उदाहरण देतो. एक उदाहरण, एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला मी एक कुऱ्हाड दिली आज, आणि पूर्ण एक जंगल आहे, झाडांची जी हिरी आहे म्हणजे त्यांची जी जाळी आहे ती सेम आहे, हजारो झाडं आहे. त्याला आज कुऱ्हाड दिली आणि त्याला म्हटलं की आज दिवसभरामध्ये तू जितकी झाडं तोडशील ती तोड. तिला आज दिली, त्याने दिवसभरामध्ये 25 झाडं तोडली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तोडायला गेला, त्या दिवशी त्याने तोडली 20. तिसऱ्या दिवशी गेला, अजून 1-2 कमी झाली, 18 झाली. 10 दिवसानंतर ज्यावेळी त्याच्याला पाहण्यात आलं की तो झाडं किती तोडली त्या दिवशी, 10व्या दिवशी, तर त्याने तोडली होती फक्त 10. असं याचं कारण काय? काय वाटतं तुम्हाला? काय कारण असेल? कोणी सांगायचं? काही कारण नाही कळलं. हात दुखला, हात दुखला. एकच गोष्ट रोज रोज करायला कंटाळा येतो. अजून कोण काय सांगेल? मी अगोदर तुम्हाला सांगलेलं आहे, शेतकरी कधीही कंटाळत नाही. शेतकऱ्याला रोज एकच गोष्ट करायची असते, शेती करणे, नांगरी मारणे,
तो कधीही कंटाळा करत नाही. जर शेतकऱ्याने कंटाळा केला तर आपला कंटाळा होऊन जाईल. शेतकरी अत्यंत महत्त्वाचा एक तो घटक आहे. तो कधीही कंटाळा करत नाही. बोल. त्रास होतो आजारी कुठला नाही दुखत ना शेतकऱ्यांच्या हातपाय, कारण त्याला सरावच असतो. तू नाही, मी सांगलेलं आहे तो शेतकरी आहे म्हणून. शेतकरी म्हटलं तो कष्टाचा माणूस असतो. चला मी सांगतो त्याचं कारण काय. त्याला कारण सांगतो मी. ज्या शेतकऱ्याकडे मी आज कुऱ्हाड दिली होती त्या कुऱ्हाडीने तो काम करत होता. त्याने पहिल्या दिवशी 25 झाडं तोडली, दुसऱ्या दिवशी 20 तोडली, असं करत करत 10 तोडली 10 दिवसांनी. 10व्या दिवशी त्याचं होतं काउंटेबल होते एका दिवसाला 10. कारण होतं जी त्याच्याकडे मी कुऱ्हाड दिली होती त्याला कधीही त्याने धार लावली नाही. त्याने कधीही त्या कुऱ्हाडीला धार लावली नाही. आणि धार न लावल्यामुळे त्याची जी क्षमता होती त्या कुऱ्हाडीची ती तोडण्याची ती कमी झाली. त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव असेलच. घरामध्ये एखादा चाकू असल्याने कसं कापतो आपण, आणि तो जर धार नसेल तर टोमॅटो सुद्धा कसा पसरतो आपल्याला माहितीच आहे, कारण वेळ जातो. तसंच त्या कुऱ्हाडीला धार न लावल्यामुळे त्याला तो दिवसभरात वेळ लागला. पहिल्या दिवशी धार होती मस्तपैकी ती आपली कुऱ्हाड, पण 10 दिवस त्याने त्याला कधीही धार लावली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना आहे की त्यांचं माइंड पॉवर जे आहे ते वाढवण्यासाठी असे काही प्रोग्रॅम्स घेतले पाहिजे. फक्त जर शिकवणी असेल तर जसं आदित्य म्हटला की त्याला एकच काम करून करून कंटाळा आला, तसंच तुम्हाला रोज पुस्तक, रोज अभ्यास, रोज लिखाण, रोज वाचन असं जर असेल तर तुम्हाला कंटाळा येणार आणि तुम्ही अवॉइड होणार. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. बरोबर आहे. आपलेच विद्यार्थी म्हणाला की तो कंटाळा येईल एकच काम. तसंच तुमचं जर एकच काम रोज रोज करत असेल कोणी तर त्याला तो कंटाळा येणार आणि मग त्याचं काय होतं, जे अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास त्याने केला नाही. बरोबर आहे. म्हणून असे जे काही तुम्हाला अभ्यास करण्याच्या पद्धती, अभ्यास कसा करावा, मुलांनी का अभ्यास करावा, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी सांगणं आणि तुम्हाला अभ्यासामध्ये गुंतवणं. तुम्हाला अभ्यास हा ओझं नाही हे सांगणं, अभ्यास हा कसा करावा हे सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्या श्रवण कौशल्यामध्ये येणारे अडथळे कोणते आहेत? जे मी म्हटलं की एका वर्गामध्ये असणारे विद्यार्थी एकाला कमी एकाला जास्त गुण का पडतात, तर त्याचे काही कारणामध्ये ही काही कारणं आहेत जी तुम्हाला सांगत आहे. त्याचं पहिलं श्रवण कौशल्य म्हणजे जे हुशार विद्यार्थी असतात, जे श्रवण करतात. श्रवण म्हणजे जे शिकवतात ते घेणे, ऐकणे. ते कौशल्य काय आहे? एकाच वर्गामध्ये आहेत विद्यार्थी पण श्रवण कौशल्य बघा काय. पहिलं शिकवण्याकडे पूर्ण लक्ष देणे. पहिलं काय त्याचं? शिकवण्याकडे पूर्ण लक्ष. बघा, जे विद्यार्थी असतात, जे विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पडतात, तो कधीही तुमच्या बाजूला बसला असला तरी तो तुम्हाला शिकवतेवेळी डिस्टर्ब करू देणार नाही. जे हुशार विद्यार्थी असतात ना, ते बाजूला जाऊन बसा आणि शिकवतेवेळी त्याला जर थोडंसं जरा त्याला त्याचं लक्ष विचलित करा, तो लगेच मला गपचूप बसणं. त्याचं लक्ष फक्त असतं ते म्हणजे शिकवणीकडे. त्याचं लक्ष असतं जे शिक्षक शिकवतात, त्याचं पूर्ण लक्ष असतं. आणि तुम्ही जर जास्त त्याला जर समजा डिस्टर्ब करत असाल शिकवणीपासून सतत, तर तो मग सरांना सांगतो, सर हा बाबा सारखा गोंधळ करतोय, तुम्हाला ऐकू देत नाही का? कारण त्याचं लक्ष फक्त असतं अभ्यासाकडे. आपल्या जे आपण असतो
जे विद्यार्थी तफावत जाणवतात 35, 50, 90 त्याच्यामध्ये ती तफावत जाणवते. पहिली म्हणजे लक्ष न देणे, व्यवस्थित लक्ष न देणे, शिकवण्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे. जो विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवायचे आहे, 90% मिळवायचे आहे, तो विद्यार्थी शिकवणीकडे पूर्ण लक्ष देतो. श्रवण कौशल्यामध्ये पहिली गोष्ट आहे, ज्याला श्रवण कौशल्य हस्तगत करायचं आहे, ज्याला चांगले मार्क काढायचे आहे, तो विद्यार्थी शिकवते वेळी पूर्णपणे लक्ष देतो. त्याचं लक्ष दुसरीकडे इकडे तिकडे जाणार नाही. त्याचं फक्त लक्ष असतं आपल्याला सर काय शिकवतात, पूर्णपणे लक्ष असतं तो काय शिकवतो. म्हणून तुम्हाला म्हटलं की जे शिकवणारा जो घेणारा अभ्यास आहे तो विद्यार्थी कायम बरोबर लक्ष असणार की कसे शिकवतात, ते काय सांगतात. दुसरा पॉइंट याचा आहे एकाग्रतेने आणि शांत चित्तेने ऐकणे. दुसरा पॉइंट आहे एकाग्रतेने आणि शांततेने ऐकणे. एकाग्र म्हणजे त्याचं लक्ष कोणत्याकडे दुसरीकडे नसणार, तो एकाग्र असणार, शांत, तो फक्त अभ्यासाकडे लक्ष देणार. तुम्हाला तफावत जाणवली असेल, जो 30% विद्यार्थी तो कधी शांत बसणार नाही. शिक्षकांकडे पूर्ण लक्ष, जसे हावभाव, कृती, जे काय करत असतात त्यांच्याकडे, है ना. सर कसे बोलतायत, कसं त्यांचं लक्ष आहे, ते कसे दाखवतात, काय दाखवतायत, कुठे चित्र दाखवतात, याच्याकडे पूर्ण लक्ष त्या विद्यार्थ्याचं असतं. त्यांचे हावभाव कसे आहेत, एखादी डायग्राम असेल तर ते कसे एक्सप्लेन करतायत, एखादा पॅसेज असेल तर ते कसे एक्सप्लेन करतायत, एखादी पोएम असेल तर ते कसे एक्सप्लेन करतायत, हे सगळं तो विद्यार्थी बघत असतो. ज्यावेळी तो क्लासमध्ये असतो, त्या क्लास शिकवतेवेळी त्याचं पूर्ण लक्ष असतं आणि ते पण शांततेने एकाग्रतेने बघितल्यामुळे त्याचं पूर्ण लक्ष असल्यामुळे बरोबर माइंडमध्ये जात असतं. हे श्रवण कौशल्य आहे. जर तुम्हाला चांगलं घ्यायचं असेल तर पॉइंट आहे. पुढचा पॉइंट, तो ऐकत असताना काय करतो, मुद्द्यांची नोंद ठेवतो. मुद्द्यांची नोंद. सर शिकवत असताना त्याला वाटलं की एखादी नोंद सर जे सांगतायत ते महत्त्वाचं आहे, तर तो लिहून ठेवतो. आणि जर समजा सरांनी म्हटलं की मी नंतर लिहून देणार आहे, तर तो लिहायचं काय पडत नाही, लिहित नाही, कारण सर नंतर लिहून देणार आहे. आता फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस शिकवण्याकडे. आणि जर त्यांनी सांगत असेल की मी सांगताना लिहून घ्या, तर ते मुद्दे महत्त्वाचे आहेत तो लिहून घेतो, कारण नंतर सर देणार नाही. त्याच्यामुळे तुमचं लक्ष किती आहे हे सरांना बघायचं असतं. म्हणून सर म्हणतात ज्यावेळी मी शिकवत असतो जे महत्त्वाचे मुद्दे वाढतात ते तुम्ही लिहून घ्या. मग तो काय करतो, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपलं लिहून घेतो. तो का लिहून घेतो, कारण त्याचं लक्ष आहे. त्याचं लक्ष नाही तो नाही, बरोबर आहे, याचं लक्ष आहे म्हणून तो बरोबर लिहून घेतो पॉईंट आणि परत आपल्या अभ्यासाकडे लक्ष देतो. आपण शाळेमध्ये गेलो आहोत अभ्यास करण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी, हे आपलं पहिलं काम आहे. तर ते काम आपण एकदम पारदर्शकतेने केलं पाहिजे, पूर्णपणे केलं पाहिजे, 100% दिलं पाहिजे. मग आपला अभ्यास हाच महत्त्वाचा आहे. म्हणून शिक्षक शिकवताना त्याचं ज्ञान ग्रहण करणं, त्याचं श्रवण कौशल्य असणं हे महत्त्वाचं आहे. आणि हुशार विद्यार्थी हे करतात. हुशार विद्यार्थी व्हायचं असेल तर हे गुण पाहिजे. कथेत समरस होणे. समरस होणे म्हणजे जे सर शिकवत आहे, एखादी गोष्ट, एखादी कथा, एखादी कविता, एखादा धडा ज्यावेळी सर शिकवत असतात, ते एक्सप्लेन करत असतात, त्याचा विस्तार करत असतात, त्यावेळी तुम्हालाही ते वाटलं पाहिजे की कसं असेल ते चित्र. त्याच्यामध्ये समरस होणे म्हणजे सर जे शिकवत आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याप्रमाणे आपणही त्या धड्यामध्ये समरस होते, ते चित्र समोर येणे. म्हणजे तुम्ही त्या शिकवणारा जो पॅरेग्राफ आहे, शिकवणारा जो धडा आहे,
त्याच्यामुळे पूर्णपणे विलीन झाला. आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर ज्यावेळेस तुम्ही विलीन होता तर तुम्हाला नक्कीच ती लवकर मेमरीतून जात नाही. कोणतीही गोष्ट आहे ना, एखादी गोष्ट जर तुम्ही त्याच्यामध्ये खरोखर मन लावला तर ती गोष्ट लवकर लक्षातून जात नाही. भोकमपट्टी करण्याची गरज नसते. तो अभ्यास परत आपोआप आपल्याला आठवायला सुरू होतो. भोकमपट्टी करणे म्हणजे अभ्यास नव्हे, ते लक्षात घ्या. अभ्यास हा शिक्षण हे लॉंग लाईफ झालं पाहिजे. आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये ते उपयोगी आलं पाहिजे. फक्त मार्क्स काढण्यासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तो काही उपयोग नाही. शिक्षण हे आपल्या जीवनाला बहुमूल्य वळण देणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवणार आहे, बऱ्याचशा अडचणीतून आपल्याला बाहेर काढणार आहे. बरेचसे आपण त्याच्यावर काहीतरी करू शकतो, आपलं जीवन घडवू शकतो. म्हणून आपण शाळा शिकतो, फक्त मार्क्स काढण्यासाठी नाही. समजलं? मार्क्स काढल्यामुळे फक्त कळणार की त्या विद्यार्थ्याचं कुठेपर्यंत आहे लक्ष देण्याच्या अभ्यासाची कपॅसिटी, आणि ती जर तुम्ही ग्रहण केला याचा अर्थ काय, तुम्ही ज्ञान जास्त समजावून घे. समजावून घे. जे सर किंवा शिक्षक एखादा धडा, एखादं गणित, एखादं कोणतंही पॅरेग्राफ असेल, कविता असेल, जे शिकवत आहे ते व्यवस्थित समजावून घ्या. त्या सराने कसं एक्सप्लेन केलं आहे, त्या सराने त्या प्रश्नाचं उत्तर कसं सांगितलं आहे, त्या तो धडा सराने कसं शिकवलेला आहे, हा समजावून घ्या व्यवस्थित. एकदा तुम्हाला धडा तो परफेक्ट समजला तर तो लवकर आपल्या माइंडमधून परत जातो, तुमच्या लक्षात राहणार तो. समजलं? समजावून घ्या ते धडे. म्हणजे जे श्रवण कौशल्य असतं, जे तुम्हाला घ्यायचं आहे, ते महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही कसं लक्ष देता. पहिला पॉईंट सांगलेला आहे की शिक्षकाकडे पूर्ण लक्ष देणे. ज्यावेळी शिक्षक शिकवतात त्यावेळी तुम्ही पूर्ण लक्ष पाहिजे. आजूबाला बाजूवाला काय करतो इकडे लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त लक्ष द्या शिक्षकाकडे. जर तसं वाटत असेल की बाजूला जास्त तुम्हाला डिस्टर्ब करताय, सरळ सरांना सांगून द्या, किंवा त्या दिवशी त्याला बाहेर गेला सांगा, बाबा उद्या जर तुम्ही सांगितला किंवा मला डिस्टर्ब केलास तर मी सरांना सरळ सांगून दे. आपण मित्र आहोत ठीक आहे, पण आपण क्लासच्या बाहेर मित्र, मला अभ्यास, आपण आलोय तर आपलं काम आहे की अभ्यास घेणे, ते ज्ञान घेणे. त्याविषयी मला काय बोलू नको. ज्यावेळी शिकवत असतात सर त्यावेळी मला डिस्टर्ब करू नको प्लीज. नाही तर मी सरांना सरळ नाव सांगेन. समजलं? दुसरं सांगण्याला एकाग्रतेने आणि शांततेने ऐकणे. ज्यावेळी सर सांगतात त्यावेळी तुमची एकाग्रता असेल, शांत चित्ताने जर तुम्ही लक्ष देत असाल तर तुम्हाला नक्की ते लक्षात राहतं. पाहिजे तुम्ही उद्या जाऊन बघा शाळेत, ज्यावेळी तुम्ही शांत आणि एक चित्ताने ज्यावेळी सरांकडे लक्ष देतात ते शिकवत असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही अगोदर जे तुम्हाला लक्षात राहत नव्हत्या त्या राहायला सुरू होत्या. मी असं म्हणणार नाही की सगळं तुला लक्षात राहील, पण तुमचं हळूहळू ती जी माइंड पॉवर आहे ती वाढायला सुरू होते एकाग्रतेची. त्याच्यानंतर पुढे दिलेल्या आहे शिक्षकाकडे पूर्ण लक्ष. जसे हावभाव त्यांचे कसे आहेत, कृती कसे आहेत, शिक्षक एखाद्या शिकवताना कसं त्याने हातवारे केले, एखादा पॉईंट समजून त्यांनी कशी हावभाव दाखवले, ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण ते हावभाव आणि ते जे शिकवणं आहे तुमच्या कधी कधी लॉंग पिरियडपर्यंत लक्षात जातं. एखादी जी कृती सरांनी केली असते ती कृती आणि तो चॅप्टर लॉंग पिरियडपर्यंत तुमच्या लक्षात राहू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या हावभाव आणि त्याच्या कृतीकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर सांगलेल्या मुद्द्यांची नोंद. ज्यावेळी शिकवत असाल जर सरांनी सांगितलं की मी तुम्हाला नंतर पॉईंट देईल तर लिहू नका, पण जर समजा सर म्हणत असेल की पॉईंट ज्यावेळी तुम्हाला वाटत त्यावेळी लिहून घ्या, तर त्यावेळी महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लिहून घ्या. पॉईंट म्हणजे कसं असतं, फक्त 2 ते 3 शब्दामध्ये, 2 ते 3 पॉईंट म्हणजे लागला लिहायला पूर्ण एक पान, फक्त पॉईंट लिहायचे. ते महत्त्वाचे काय समजलं? त्याच्यानंतर कथेत समरस होणे. जे कथा तुम्हाला शिकवत असतील, लँग्वेजेस शिकवत असतील, इतिहास शिकवत असतील, भूगोल, जे पण काय शिकवत असतील त्या कथेमध्ये तुम्ही समरस व्हा. म्हणजे सर ज्यावेळी शिकवत असतात त्यावेळी तुम्हाला ते कसं घडत असेल याचे चित्रीकरण करा.
आणि एकदा तुमच्या समोर चित्रीकरण झालं तर ते पुन्हा लक्षातून लवकर जाणार नाही. बरोबर आहे. कारण बोलण्यापेक्षा ज्यावेळी तुम्ही पाहता त्यावेळी ते लक्षात जास्त राहतं. आणि शिकवत असताना ज्यावेळी तुम्ही समोर आपले चित्र उभा करता, समोरच होता, त्यावेळी ते चित्र तुमच्या लक्षातून लवकर जात नाही आणि मग ते तुम्ही शब्दामध्ये मांडू शकता. बरोबर. पुढे पाठ समजावून घे. एखादा धडा असेल तर तो धडा समजावून घ्या, तो काय आहे, त्या धड्यामध्ये काय आहे, त्या धड्यामध्ये नेमकं काय सांगलेलं आहे, त्या शिक्षकाने काय सांगितलेलं आहे, किंवा त्या धड्यामध्ये काय नेमकं आलेलं आहे, मराठीमध्ये काय दिलेलं आहे, हिंदीमध्ये काय दिलेलं आहे, त्या धड्यामध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला एकदा थोडंसं जर समजलं तर तुम्हाला त्या धड्याविषयी कळून जाईल की नेमकं धडा काय आहे. हे झालं श्रवण कौशल्य. तर पुढे जे आपण बघणार आहोत त्या श्रवण कौशल्यामध्ये येणारे अडथळे. पहिला पॉईंट आहे मार्गांतर होणे. मार्गांतर होणे याचा अर्थ काय, जे शिकवत आहेत त्या शिकवण्याकडे त्याचं लक्षच नाही. श्रवण कौशल्यामध्ये जे अडथळे येतात त्यातलं पहिलं आहे की मार्गांतर होणे. ज्यावेळी शिक्षक समोर शिकवत असतात त्यावेळी ह्या विद्यार्थ्याचं लक्ष अजिबात नसतं, त्याचं लक्ष दुसरीकडे भलतीकडे असतं. सर शिकवत आहेत पुढे, हा पुढे ते वरती फॅन बघत बसेल, खिडकीच्या बाहेर बघेल कावळे कुठे आहेत, कबूतर कुठे आहे, त्याचं लक्ष अजिबात तिथे नसतं. मग विचार करा, एखाद्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला लक्षात राहणारच नसेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ज्यावेळी सर शिकवतात त्यावेळी पूर्ण लक्ष द्या, नाहीतर तुमच्या त्या श्रवण कौशल्यामध्ये अडथळे निर्माण होणार. तुम्हाला जे गुण चांगले पाहिजे आहेत ते मिळणार नाही. विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ते लक्ष देत नाही. जर शिकवणीकडे लक्ष नसेल, तुमचं लक्ष दुसरीकडे असेल तर तुम्हाला सर कितीही चांगलं शिकवत असेल तरी तुम्हाला ते कळणार. दुसरा आहे शिक्षकाबद्दल पूर्वग्रह किंवा चुकीची समजूत. हा पण त्यामध्ये एक पॉईंट आहे की ज्या विद्यार्थ्याला मार्क्स चांगले न मिळण्याचे. काही विद्यार्थी अगोदरच त्यांना वाटतं की हा शिक्षक चांगला नाही, हा शिक्षक बरोबर शिकवत नाही. जर एखाद्या गोष्टीविषयी अगोदर तुमच्या मनामध्ये तिरस्कार असेल तर ती व्यक्ती किंवा ती गोष्ट तुम्हाला आवडतच नाही. मग त्या सराने किती जीव तोडून जरी चांगलं शिकवलं तरी तुमचं लक्ष नसणार, तुम्ही म्हणणार काय शिकवलं. अगोदरच पूर्वग्रह झालाय ना, किंवा चुकीची समजूत झालेली आहे आपल्या मनामध्ये. मित्राने सांगितलेलं आहे तो बरोबर शिकवत नाही, 4 वर्षापूर्वी बरोबर शिकवत नव्हते, त्यांनी इम्प्लिमेंट केली, चांगलं शिकवत होता. पण तरीही तो 4 वर्षापासून कोणतरी होता भाऊ, चुलत भाऊ त्यावेळी, आणि त्याने चांगलं बरोबर शिकवत नाही. पण सरांना चूक कळली होती, त्यांनी चांगला इम्प्लिमेंट केली होती आणि अभ्यास चांगला करून त्यांनी आता चांगले शिकवतात. पण त्याची मनामध्ये झालेलं आहे सर चांगलं शिकवत नाही. मग सर चांगलं शिकवत नाही म्हणून हा लक्ष देत नाही, आणि जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत त्याला कळतच नाही. म्हणून सगळ्यात दुसरा अडथळा जो आहे जो शिक्षकाविषयी पूर्वग्रह. तिथे शिक्षक बरोबर शिकवत नाही. तर हे जे आहे कुठल्याही शिक्षकाविषयी तुम्ही अगोदर काही मांडू नका. जे शिकवतात ते घ्यायचं काम आपण करायचं, चांगल्या गोष्टी घ्यायचे है ना. शिक्षक शेवटी शिक्षक आहे, ते जे सांगताय ते घ्यायचं काम करा, ज्ञान घ्यायचं काम करा, चांगले मार्क मिळवायचे काम करा. बरोबर. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे गोंधळ. चुळबुळ करणे. चुळबुळ म्हणजे स्थिर बसायचंच नाही, स्थिर बसायचंच नाही, उत्तम गोंधळ करायचं. हे सगळे श्रवण कौशल्य मध्ये येणाऱ्या अडथळ्यांच्या विद्यार्थ्यावाल्यांचा आहे. कधीही बघा, ज्या विद्यार्थ्याला कमी गुण पडतो तो मध्येच काहीतरी असं काहीतरी कधी तो शांत बसणारच नाही. तो बाजूवाल्याला वगैरे पाठीवर मारेल. जो पण कोणी असो
तो विद्यार्थी लक्ष देणार नाही. त्याचं का? कारण त्याने म्हटलेलंच आहे, गोंधळ तो करणार, मुद्दाम गोंधळ करणार, कागद करणार, फेकणार, जेणेकरून आपण लक्ष द्यायचं नाही. आपण तर 100पैकी 5% मिळवतो, पण जो 95 भेटतो त्याला पण 5 आणूया ना. आता 95 वाल्याने तिकडे जायचं की नाही ते आदल्या वेळी हिच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याला सरळ सांगायचं, मी जे मला सांगितलं तेच. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पण 5% येतो. का आला? कारण ते तुम्ही सोडला, जे तुमचं लक्ष कौशल्य होतं ते तुम्ही सोडला, आणि जे ग्रहण कौशल्याचे अडथळे होते त्याला तुम्ही पकडला नाही ना. गोंधळामध्ये गेला, गोंधळ करायला सुरू झाला, एकाग्र लक्ष न देणे हे सुरू केलं, शिक्षकाविषयी पूर्वग्रह तयार केला. एक विद्यार्थी आपला जो आहे 5% वाला 100 पैकी त्याला 5% पडतात, तो गोंधळ करतो, तुम्हालाही बरं वाटायला, तो मी त्याच गोंधळामध्ये गेला. त्याने इतका एक कागद मारला, तुम्ही मोठा मारता त्याला, बरोबर आहे. मग हे मोठे छोटे करत करत तुम्ही पण त्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसता हळूहळू, आणि मग आपल्याला जाग लागते येतं 9वीला आल्यावर, अरे मी तर 4थीला चांगले मार्क काढत होतो. 4थीपासून 9वीपर्यंत हे कागद फेकणे, गोंधळ करणे चालू झालं. तुम्ही जे अडथळे होते त्याला ग्रहण करत गेला, जे अडथळे होते त्याला दूर नाही केला, तुम्ही ते ग्रहण केला, म्हणून तुम्हाला गुण काय झाले ते कमी 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 होत गेले. मला आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं. कोणत्याही कामामध्ये आळस झाला की ते काम होत नाही. त्याच्यामुळे आळस हा आपला शत्रू आहे असे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या मनाशी बोललं पाहिजे, बरोबर. जर आळसाला तुम्ही आपले मित्र समजत असाल तर पढाई को भूल जाओ, बरोबर आहे. अभ्यास होणारच नाही. प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला आळस यायला लागला, प्रत्येक गोष्टीमध्ये वाचायचं आहे घेतलं, मला आळस आला, ठेवून दिला. लिहायला घेतलं, झोपला, त्याच्यावरच पडला त्या पुस्तकावर, बरोबर आहे ना. कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला आळस येत असेल तर त्याला पहिल्यांदा दूर करा. जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं तर पहिल्यांदा ह्याला दूर करा. जर अभ्यासाकडे लक्ष द्यायचं असेल तर पहिल्यांदा आळसाला दूर करा. आळस हा आपला शत्रू आहे, आपल्या अभ्यासामध्ये तो अडथळा आणणार आहे हे आपल्याला माहीत आहे. जागरण पण जास्त करून, जागरण जास्त केलं तर आळस येणारच. रात्री मोबाईल 2-2 वाजेपर्यंत बघत बसला तर काय सकाळी कशी जाग येणार आहे. आणि मग दुपारी अभ्यासाच्या वेळी त्या पुस्तकावर पडता. मग रात्री कमी मोबाईल घ्या, जास्त जरा थोडी जास्त झोप घ्या, म्हणजे तुम्ही फ्रेश व्हाल. सकाळी तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसणार, काय पण खेळत, मग सकाळी 6 थोडी जाग येणार आहे तुम्हाला. आणि उठवलं जबरदस्त करत पडणार कुठे, त्याचं लक्ष नाही अभ्यासात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आळस. आळस आपल्याला दूर करायची, ही श्रवण कौशल्यामधली अडथळ्याची गोष्ट आहे. एखाद्या शिक्षकांना एकदम हळू बोलण्याची सवय असते, एकदम हळू बोलणार. आपण शिकवणार आहोत ते लक्ष तुम्ही द्या, आणि जे काय करायचं बघा, आता मी तुम्हाला प्रश्न देत आहे, त्या पाठीमध्ये विद्यार्थी काय कळत, तो पाठीमा झोपला. शिक्षकांचा आवाज मोठा पाहिजे आहे ना. जर हळूहळू बोलत असेल, मी आज तुम्हाला धडा शिकवत आहे तर तुम्ही शांततेने लक्ष द्या, इथे प्रश्न बघा, ते उत्तर आहेत. त्या 2 मुलांनाच कळलं, पाठीमागकडे काय तर झोपले ते. काही शिक्षकांचा आवाज हळू असतो आणि अस्पष्ट असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कळत नाही. तर शिक्षकांना तुम्ही जरा सतत समजावता की सांगा, सर एकतर मी पहिल्या बेंचवरून बसतो, मी पाठीमाग 4 नंबरवर बसतो, पण मला ऐकायला येत नाही. तुम्ही एकदम हळू बोलता. आजारपण, आपण आजारी पडू नये त्याच्याकडे लक्ष देणे. आजारी पडायला काय पडू शकतो माणूस, पण जर स्वतःची काळजी आपण जरा जास्त घेतली तर थोडं आपण सारखं आजारी पडणार नाही. जसं मी म्हटलं की रात्री तुम्ही मोबाईल घेऊन बसला, जागरण केला,
तर आजारी पडण्याची लक्षणं आहेत ती. सतत दिवसभर झोपणार, रात्री झोपणार, सारखा पण झोपून चालणार नाही, मग अभ्यास होणार नाही. त्याला एक टायमिंग ठेवा की आपण किती किती तास झोपायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजारपण, आपला जो आजारपण आहे तो टाळा. आजारपणापासून जरा दूर राहा. आणि आल्यानंतर जर आजारी पडला तर व्यवस्थित तो आराम करा. त्यावेळी बाकीचं काही करू नका. अभ्यास करतोय हे काही करू नका. 1-2 दिवस आराम करा, त्यांच्या मेडिसिन घ्या, गोळ्या घ्या आणि परफेक्ट व्हा आणि पुन्हा आपल्या अभ्यासाला. बरोबर आहे. आजारी आहात तरी पण वाचत बसला तर कशाला आपल्या ब्रेनला जास्त पॉवर देता. शांत बसा, अभ्यास करा, आपलं जे काय मेडिसिन घ्या, आराम करा आणि पुढे चला. शरीराने वर्गामध्ये शरीराने वर्गामध्ये आहे हा व्यक्ती. हा व्यक्ती इथे बसलेला आहे मस्तपैकी धष्टपुष्ट एकदम इन्शर्ट घालून अभ्यासात लक्ष देण्यासाठी. पण लक्ष देते दादा हा देतो आणि हळूहळू खयालो में निकल गए. याचं सगळं लक्ष कालच्या प्रोग्राममध्ये किंवा उद्याच्या प्रोग्राममध्ये. याचं सगळं लक्ष उद्या काय करायचं आहे मस्तपैकी. काल काय मस्त आपण केला प्रोग्राम, त्याच्याकडे लक्ष. म्हणजे तुम्ही आहात तिथे, सरने वाटले हा लक्ष माझ्याकडे देतो, बघतोय माझ्याकडे, हा असा बघणार. पण ह्याचं लक्ष नाही तिकडे, बघतो तिकडे. पण ह्याच्या मनामध्ये सगळे विषय चालू आहेत बाहेरचे. सर टेन्शन मध्ये हा का बघतोय माझ्याकडे, मगापासून माझ्याकडे बघतोय हात. काही विद्यार्थी असतात असं बघत असतो पण याचे विषय मात्र वेगळे आहेत सगळे. याचा सगळे विषय दुसरे चालू आहेत. म्हणजे जर तुम्ही तिथे फक्त बसला पण लक्ष नाहीये, त्या मनामध्ये सगळे विषय बाहेर चालू आहेत काय नाही काय, तरी पण त्या श्रवण कौशल्यामध्ये अडथळे येऊ शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला आज 1 तासाचं लेक्चर, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं की आपल्या एकाच वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी का येतात आणि एखादा जास्त विद्यार्थी का मार्क्स मिळवतो, त्याची कारणं सांगितली की त्या अभ्यासा करण्यामध्ये आणि ते ज्ञान घेणाऱ्यामध्ये काय फरक असतो. आपले मित्र असतात पण त्याला मात्र चांगले मार्क्स मिळतात, एखाद्या विद्यार्थ्याला मात्र कमी मार्क्स पडतात, त्याची कारणंही ती सांगितली. जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष दिलात, जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्ही नक्की चांगले मार्क मिळवू शकता. म्हणून ती जी तफावत आहे, मी असं कोणाची तुम्ही असं त्याच्याबरोबर तुलना करू नका की माझा मित्राने 90 पाडले तर मलाही 90 पाडायचं आहे, हे काही नको आहे आपल्याला. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर तितकं ज्ञान तुम्ही घ्या, तितकं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय आहे की आपल्याला अभ्यासामुळे फायदा होईल. नाहीतर जर आपण काय घेतलंच नाही, फक्त गेलो आणि ते येणाऱ्या अडथळ्याविषयी आपण जर काही बघितलंच नाही तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही. मला वाटतं की तुम्ही आजचा जो 1 तासाचा जो लेक्चर आहे, अभ्यास कसा तफावत जाणवते ते तुम्हाला समजले असेल. इथून पुढे अजून काही आपले लेक्चर होतील त्या वेळी त्याचे मी सांगत जाईल. पण आजचा जी तफावत तुम्हाला जाणवली, एखाद्या वर्गामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना कसे मार्क कमी पडतात याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या. आणि आपण हुशार विद्यार्थ्यांमध्ये कसे येईल, जे मी तुम्हाला सांगितलं की येणारे अडथळे जे आहेत ते तुम्ही दूर कसे कराल ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि जे श्रवण करण्याची जी क्रिया आहे ती तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. ठीक आहे, चला तुम्ही आता जाऊ शकता.